सांगली संस्थान समिती व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका तसेच महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णातीरी भव्य अशा कृष्णामाई महोत्सवाचा शुभारंभ झाला। सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9च्या सुमारास धर्म ध्वजारोहणाने झाली। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर कृष्णामाईची पूजा मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली। सायंकाळी 5च्या सुमारास महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या पुढाकाराने सांगलीचे आराध्य दैवत गणपती मंदिरापासून कृष्णामाईपर्यंत अभूतपूर्व अशी शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी कृष्णामाईला प्रथमच साडी नेसविण्याचा नेत्रदीपक असा सोहळा सांगलीकरांना पाहावयास मिळाला। अनेक जोडप्यांच्या हस्ते कृष्णामाईची ओटी भरून आरती करण्यात आली। कृष्णामाईला 75 फुटी फुलांचा हार देखील चढविण्यात आला। नेत्रदीपक अशा विद्युत रोषणाईने हा परिसर उजळून निघाला होता। सांगलीचे सुपुत्र महेंद्रभाऊ चंडाळे व त्यांची टीम यांच्या अथक प्रयत्नातून हा सर्व सोहळा घडवून आणल्याबद्दल सर्व सांगलीकरांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले। या सर्व परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। त्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वांचे आशीर्वाद घेऊन कृष्णामाईचे आशीर्वाद घेऊन नाही केलं अरे होऊया सगळे ध्वजारोहण आणि ध्वजस्तंभ पूजन आणि पाहुण्यांच्या समस्त सांगलीकरांचा भव्य चौरंग आहे काय थोडी सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।
ठिकाणी उपस्थित होता. म्हणजे हरिदास लेंगरे हे खास त्या ठिकाणी सहभागी झालेले सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, गीतांजली ढोबळे पाटील यांचे आगमन झालेला. सर्व सांगलीकरांचा सहभाग. कृष्णामाई पुत्र, कृष्णामाई कन्या, चला चला चला, आली आली भव्य शोभा यात्रा आली. यात्रा कृष्णामाईची, आपल्या सांगलीची भव्य यात्रा, भव्य शोभायात्रा. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.